डायरेक्टली बात करने के लिए कॉल तो रिसीव करना चाहिए ना। ब्लॉक कर दिया मुझे सब लोग ने, कैसा कॉल रिसीव करेंगे कोई? आणि आमच्या मराठी माता बहिणीवरती हे लोक अन्याय करणार का? आणि ही सॅलरी मागण्यासाठी, बरं काम सोडलं तिने, सॅलरी मागण्यासाठी इथे आली, तर कंपनीतला स्टाफ सुद्धा तिच्यासोबत दादागिरी करतोय. जय महाराष्ट्र, मी अनिश खंडागळे, चिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना. आता सध्या मी घाटकोपर येत्या सिरेबस कन्सल्टिंग या कंपनीच्या दरवाजावरती आंदोलनासाठी बसलोय. आंदोलनाचं मुख्य कारण असं आहे की ही जी आमची भगिनी आहे अश्विनी घाडगे या कंपनीमध्ये काम करत होती आणि सातत्याने हिच्यावरती कंपनीच्या माध्यमातून दबाव टाकला जात होता. या कंपनीचे मालक आहेत अय्यर, म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन आहेत आणि आमच्या मराठी माता बहिणीवरती हे लोक अन्याय करणार का? आणि ही सॅलरी मागण्यासाठी, बरं काम सोडलं तिने, सॅलरी मागण्यासाठी इथे आली, तर कंपनीतला स्टाफ सुद्धा तिच्यासोबत दादागिरी करतोय. म्हणजे मॅडम दादागिरी करतायत. मॅडमने सगळ्यांना ट्रेनिंग देऊन ठेवली दादागिरी करा आणि सॅलरी देत नाहीये. तिचे वडील आमच्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी आंदोलनाला बसलो. जोपर्यंत यांचे कंपनीचे मालक या ताईचे पैसे देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्यों नहीं लेके आ सकती हूँ मैम? मैंने आपको जस्टिफाई किया था, मेरा रीजन वैलिड रीजन था. मैंने क्या बोला था? मैंने जितना वर्क किया उतना मुझे सैलरी चाहिए, यही बोला था ना. डायरेक्टली बात करने के लिए कॉल तो रिसीव करना चाहिए ना. ब्लॉक कर दिया मुझे सब लोग ने, कैसा कॉल रिसीव करेंगे कोई? ठीक आहे. काय म्हणतात ताई मॅडम? मी तुला बघून जॉब दिलेला, मग तू त्या लोकांना का घेऊन आला? आता काय म्हणतात? मी अश्विनी घाडगे, सेरेब्रेस कन्सल्टन्सिंगची एम्प्लॉई आहे. मी गेले 3 महिने जॉब सोडला होता काही वैयक्तिक रिझनामुळे. ह्या लोकांनी मला हॅरेसमेंट केलं. मला वाटलं 45 डेजनी सॅलरी रिलीज करतील, पण त्यांनी सॅलरी रिलीज केली नाही. ती अनिश खंडागळे सर ह्यांनी मला सपोर्ट केला आहे. आम्ही आंदोलनाला बसलो होतो 2-3 तास. आंदोलन केल्यानंतर मला माझी सॅलरी क्रेडिट झाली आहे. तर मी राजसाहेब ठाकरे यांचा मी आभार मानते.